अशी आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय। नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। कोकाटे यांच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कोकाटे यांचा काही वेळापूर्वी राज्यपालांकडून राजीनामा हा मंजूर झाल्यानंतर आता आपण पाहतोय अनेक घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय। कालपासून नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये ठाण मांडून आहेत। या ठिकाणी पुन्हा आता ते डॉक्टरांसंदर्भात चौकशी करणार आहेत, जबाब नोंदवून घेणार आहेत। यासाठी नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई पोलीस सुद्धा या ठिकाणी नाशिक पोलिसांना या सर्व कामासंदर्भात सहकार्य करतायत। माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, अटकेची टांगती तलवार कोकाटे यांच्यावर आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरण आणि या ठिकाणी आपण पाहतोय कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। वैद्यकीय अहवालाची प्रत आता तपासणार आहेत आणि यासाठी नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात दाखल झालेत। लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांना काल श्वसनाचा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास हा जाणवू लागला होता। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेत। भूषण, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात दाखल झालेत। नक्कीच तुला भेटेल तर नाशिक पोलीस हे अगदी थोड्याच वेळापूर्वी लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आज ते लीलावती जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर कोकाटे यांच्यावरती उपचार करत आहेत। माणिकराव कोकाटे यांचे उपचार करत आहेत। त्यांची भेट घेऊन त्यांची चर्चा करणार आहेत, चौकशी करणार आहेत। एकंदर कोकाटे यांना कोणता नेमका आजार झाला आहे, कोकाटे यांचे सध्या कोणते उपचार सुरू आहेत, एकंदर सगळी माहिती घेणार आहे। एकंदर कोकाटे यांची आज एंजिओग्राफी देखील होणार आहे याची माहिती मिळत आहे। त्यामुळे एंजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतर कुठेतरी कोकाटे यांचा डिस्चार्ज मिळतो का हे देखील पाहण्याचं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज सुद्धा कोकाटे यांच्यावरती आजची सांगती तलवार आहे। त्यामुळे आज कोकाटे यांचा डिस्चार्ज मिळतो का, त्यामुळे त्या डिस्चार्ज मिळून त्यांना अटक होते का देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार। त्यामुळे त्यांना अटक होते का देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार। त्यानुसार दुसरीकडे कुठेतरी एकदा पाहिलं तर कुठेतरी आपल्याला न्यायालयामध्ये सुद्धा त्यांची याचिका जी आहे त्याची सुनावणी सुद्धा सुरू असली पाहायला मिळते। त्यामुळे आज कोकाटे यांचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। त्यामुळे कोकाटे यांच्यावरती आजची टांगती तलवार जी आहे ती हटणार का देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत, त्यांची सध्या चौकशी सध्या सुरू आहे। एकंदर कोकाटे यांच्यावरती आज एंजिओग्राफी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट काय होतं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नीलम जी, भूषण, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।